नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला सध्या गाजत असलेल्या हिजाब या प्रकरणावर बोलायची इच्छा आहे. आणि बोलायचं एवढ्यासाठी की हा विषय टाळला गेला असं होऊ नये. ज्या प्रकारच्या चर्चा, वाद विवाद सध्या चालू आहेत, हे माझ्या मते निष्फळ, निरर्थक आहेत. आणि म्हणूनच त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करणं मला आवश्यक वाटलं. असं चित्र निर्माण केलं जातं की कर्नाटकाच्या एका शाळेमध्ये एका मुलीने वर्गामध्ये मुस्लिम पद्धतीने हिजाब म्हणजे चेहरा झाकून, कपड्याने चेहरा झाकून येण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून हा वाद झाला. याचं कारण त्या शाळेच्या शिक्षकांनी तिला अशा वेशामध्ये येऊन चालणार नाही, शाळेमध्ये जो गणवेश लागू करण्यात आला आहे त्या गणवेशामध्येच तुला शाळेत यावं लागेल असा आग्रह धरला आणि तो त्या मुलीने झुगारला आणि त्यातून या वादाची सुरुवात झाली. मित्रांनो, एक साधी गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही शाळेमध्ये, संस्थेमध्ये एक ठराविक गणवेशाची जी पद्धत असते ती तिथल्या एका शिस्तीचा भाग म्हणून सक्तीची केली जाते आणि सर्वमान्य म्हणून स्वीकारली जाते. मुद्दा असा आहे की हिजाब हा माझ्या धर्माचा एक भाग आहे, धर्मपालनाचा एक भाग आहे. आणि धर्मपालनाचा जो गणवेश आहे त्या गणवेशातच मी आलेली आहे. त्यामुळे माझ्या या हिजाबला विरोध करणं म्हणजे माझ्या धर्मपालनामध्ये व्यत्यय आणणं आहे असा दावा करून या मुलीने शाळेचा सक्तीचा आदेश झुगारला आणि त्यातून हे आंदोलन किंवा वादाला तोंड फुटलेलं आहे. आता बाकीच्या गोष्टीत जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की उद्या मी असं म्हणेन की मला विमानाने कुठेतरी जायचं आहे आणि त्या विमानतळावर जी सुरक्षा व्यवस्था आहे त्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये माझी झाडाझडती घेतली जाते, माझं सामान उघडून बघितलं जातं. अनेक ठिकाणी तर पायातले बूट काढून किंवा बॅगमधलं काही सामान इलेक्ट्रॉनिक असेल तर ते बारकाईने काढून तपासलं जातं. हा सुद्धा माझ्या प्रतिष्ठेला लावण्यात आलेला धक्का आहे आणि म्हणून मी ते पाळणार नाही. मला घटनेने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे तर ही विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था माझ्याकडे संशयाने का बघते असा मी दावा केला तर तुम्हाला कसं वाटेल? पहिली गोष्ट म्हणजे विमानात घातपात अनेक झाल्यामुळे जी काही सुरक्षा व्यवस्था आणि त्याची नियमावली तयार करण्यात आली आहे त्यानुसार मला वागायचं नसेल तर विमानाने न जाण्याचं स्वातंत्र्य मला आहे. पण विमानाचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून विमानतळ किंवा विमान वाहतूक कंपन्या यांनी केलेल्या नियमांचं पालन मला केलंच पाहिजे. त्यातून सुटका नाही. याला सक्ती म्हणणार का तुम्ही? मग तिथे तुम्ही असा हट्ट धरणार का? नाही, मला बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतीय संविधानाने संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मला पाहिजे त्या पद्धतीतच मी प्रवास करीन. तो कमरेला बेल्ट लावतात विमानात बसल्यानंतर, तो बेल्ट मी लावणार नाही असा हट्ट करून चालेल का? कारण बेल्ट लावणं म्हणजे मला गुलामीचं काय म्हणतात तो अनुभव येतो किंवा मी गुलाम झाल्यासारखं वाटतं, जखडून टाकल्यासारखं वाटतं म्हणून मी बेल्ट लावणार नाही असा आग्रह मी विमानात बसल्यानंतर केला तर चालेल का मित्रांनो? तेव्हा मी हा दावा करू शकतो का की बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधानाने मला अधिकार दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही मला गुलाम करू शकत नाही, मी स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे असा दावा करता येईल का? मग तिथे त्या विमानतळाची, त्या विमानाची, त्या विमान प्रवासातल्या सुरक्षेची जी नियमावली आहे ती जर मी पालन करायची असेल तर मग जिथे जिथे ज्या व्यवस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये तुम्ही जाता तिथली नियमावली पाळणं हे तुमच्यासाठी सक्तीचं असतं.
त्यामध्ये दुसरी कुठलीही तुमचे अधिकार आडवे येत नाहीत, नाहीत आडवेत. धर्मपालनाचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेने, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म पाळण्याचं किंवा कुठलाही धर्म न पाळण्याचं जे स्वातंत्र्य किंवा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा असा अर्थ होत नाही की त्या अधिकारापोटी उरलेल्या सगळे नियम मी धाब्यावर बसवीन, मी सगळे कायदे धाब्यावर बसवीन, असा कुठलाही अनिर्बंध अधिकार भारतीय घटना देत नाही. पण इथे तुमच्या लक्षात येईल की हिजाबवरून उठलेलं वादळ जे आहे, हिजाबवरून उठलेलं जे वादळ आहे, ते वादळ नियमावली आणि कायदे झुगारण्याचं आहे. सरकारने शाळेसाठी काही नियमावली केलेली आहे, शाळा चालवणाऱ्या संस्थेने गणवेशाविषयी काही नियमावली केलेली आहे. ती नियमावली मी पाळणार नाही हा हट्ट आहे. मुद्दा साधा सरळ माझा आहे मित्रांनो, अगदी साधा सरळ मुद्दा आहे की तुम्ही इस्लामचं पालन करू नका असं त्या शाळेने कोणालाही सांगितलेलं नाही. की या शाळेत यायचं असेल तर तुम्ही मुस्लिम असता कामा नये, तुम्ही इस्लामचं धर्माचं पालन करता कामा नये असं कुठची अट घातली का शाळेने, त्या शिक्षण संस्थेने? बिलकुल नाही. त्यांनी सांगितलं या शाळेमध्ये यायचं असेल, आमचा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर तो शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक ठराविक पद्धतीचा गणवेश हा सक्तीचा आहे. तुम्ही शाळेमध्ये जेव्हा प्रवेश घेता, तुम्ही विमानाचं तिकीट काढता, तेव्हा विमान जिथून उडतं त्या विमानतळावरचं, ज्या विमानात तुम्ही बसणार त्या विमानाचे जे जे नियम असतील त्या सगळ्याचं पालन करणार हे तुमचं आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. तुम्ही ते तिकीट घेता तेव्हा अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या शाळेत प्रवेश घेता तेव्हा त्या शाळांचे नियम संपूर्णपणे पाळले जातील याची हमी देत असता, तेव्हाच तुम्हाला तिथे प्रवेश मिळत असतो. की तुम्ही एकदा प्रवेश द्या आणि तो प्रवेश दिल्यानंतर मी तुमचे सगळे नियम धाब्यावर बसवीन अशा पद्धतीत कुठच्याही संस्थेमध्ये तुम्हाला जाता येणार नाही, नाही जाता येणार. उदाहरणार्थ आपण क्वारंटाईनचा किंवा हा लॉकडाऊनचा काळ बघितला की परदेशातून आलेली जी माणसं होती त्यांना 15-15 दिवस क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं. मग त्यांनी काय तक्रार करायची? घटनेने आम्हाला अधिकार दिलाय, का नाही म्हटलं गेलं तेव्हा? आज ज्या वेळेला ही मुलगी उठते आणि म्हणते नाही माझ्या धर्मपालनात तुम्ही अडथळा आणताय, मुद्दा असा आहे की धर्माचा आणि शिक्षण संस्थेचा काडीमात्र संबंध नाही आहे. त्या शाळेच्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही तिथे गेलाय, तुम्ही तिथे धर्मपालन करण्यासाठी गेलेला नाहीत. ती मुलगी नमाज पडायला गेलेली नाही, तिथे धर्माचा कुठला उत्सव साजरा करायला गेलेली नाही आहे. ती त्या शाळेमध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातो त्या अभ्यासक्रमाचं अध्ययन करण्यासाठी गेलेली असेल तर धर्म हा विषय त्या शाळेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये येतो कुठून आणि का? तुम्हाला तिथे न जाण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमच्या धर्मपालनात कुठलाही व्यत्यय आणणार नाही किंवा धर्माला प्राधान्य देईल अशा शिक्षण संस्थेत जाण्याचं स्वातंत्र्य अबाधित आहे, जे घटनेने तुम्हाला दिलेलं आहे. ती शाळा तुमच्या धर्मानुसार चालत नाही तर कायद्यानुसार चालते आणि सरकारने बनवलेल्या कायद्याचं पालन करत ती शिक्षण संस्था चालते. तेव्हा त्या शिक्षण संस्थेने बनवलेले नियम जे आहेत त्याचं पालन करण्याच्या अटीवरच तुम्हाला तिथे प्रवेश मिळालेला असतो. पण इथे ही मुलगी काय सांगते? तुमचे नियम काहीही असोत, माझा धर्म मला सांगतो की मी हिजाब परिधान केला पाहिजे आणि तो हिजाब तुम्ही स्वीकारला पाहिजे. म्हणजे शाळेचे नियम धाब्यावर बसून ही मुलगी स्वतःचे नियम शाळेला लावते. फरक लक्षात घ्या मित्रांनो. आणि ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि हे आजचं नाही, हे आजचं नाही, हे 30-35 वर्ष सातत्याने या देशात चालत आलेलं आहे, सातत्याने या देशात चालत आलेलं आहे. जरा कुठे खुट्ट वाजलं की इस्लाम खतरे में,
मुस्लिमांच्या धर्मावर आक्रमण असा टाहो फोडला जातो आणि त्याच्यावरून केवढं आंदोलन होतं बघा. कुठेही उल्लेख नाही आहे तो CAA कायद्यामध्ये, पण हा मुस्लिमांविरुद्ध आहे असा टाहो फोडून कांगावा करून आंदोलनं शाहीनबाग वगैरे केली गेली. आठवतं तुम्हाला? नवीन काही नाही मित्रांनो, नवीन काही नाही. कुठे इस्लामला याच्यामध्ये बाधा येते दाखवा असं म्हटल्यानंतर त्याचं उत्तर नव्हतं. मुद्दा असा असतो की आम्ही या देशात घटना तोपर्यंत मानतो जोपर्यंत ती घटना आम्हाला मोकाट वागायला परवानगी देईल. घटनेने आम्हाला अधिकार दिलाय, तो घटना आणि घटनेने निर्माण केलेले कायदे झुगारण्यासाठी दिलाय असा हा यातला युक्तिवाद आहे. घटनेने आम्हाला धर्मपालन करायचा अधिकार दिलाय आणि म्हणून आम्ही इस्लामचं पालन करत असताना आम्ही कुराण आणि शरीयतच्या मार्गाने जाणार आणि शरीयतच्या मार्गाने जात असताना घटना किंवा घटनेने निर्माण केलेले कायदे आडवे येत असतील तर ते कायदे आम्ही पायदळी तुडवू असा यातला हेतू आहे, आग्रह आहे, अट्टहास आहे आणि तो समजून घेणं आवश्यक आहे. हा विषय हिजाबचा नाही आहे मित्रांनो. हिजाब हे केवळ निमित्त आहे. गेल्या 30-35 वर्षात म्हणजे नेमकं सांगायचं तर शहाबानू खटल्याचा निकाल आल्यापासून अशा प्रकारे नित्यनेमाने सातत्याने कुठलं तरी खुसपट काढलं जातं आणि या देशातल्या कायद्याने प्रस्थापित झालेल्या विविध संस्था यंत्रणा यांच्या अधिकाराला हादरे दिले जातात, धक्के दिले जातात, पायदळी तुडवलं जातं. ही वस्तुस्थिती आहे आणि हिजाब प्रकरण हे त्यापैकी एक आहे, त्यापैकी एक आहे. जेव्हा विचारलं जातं की हिजाब हा इस्लामच्या पालनामध्ये कुठे, कुराणामध्ये, शरीयतमध्ये नेमका कुठे त्याचा उल्लेख आहे दाखवा, त्याचं उत्तर कोणी देत नाही. तुम्ही सगळ्या चर्चा ऐका. ही इस्लामच्या पालनातली कुठचीही गरज नाही, सक्ती नाही हे सांगणारे अनेक मुस्लिम विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत इस्लामचे आणि ते कुराण आणि शरीयतचा आधार घेऊन सांगतात. पण ते ऐकायला OIC तयार आहेत का? किंवा ही हिजाबवरून आंदोलनात उतरलेल्या मुली आणि त्यांचे पालक तयार आहेत का? नाही. मग त्यांचा हेतू लक्षात घ्यावा लागतो. ज्या तुमच्या धर्मपालनाच्या आग्रहामध्ये धर्माचा कुठलाही आधार तुम्हाला दाखवता येत नाही तरीही तुम्ही त्या शाळेचे नियम पायदळी तुडवण्याचा हट्ट करता, तेव्हा मग तुमचा हेतू तपासावा लागतो आणि तो हेतू सरळ आहे की आम्ही तुमचे सगळे नियम पायदळी तुडवणार आणि ते तुडवण्यासाठी अधिकार घटनेने दिलेला आहे. पण बाकीच्या संस्था, यंत्रणा, व्यवस्था या सुद्धा घटनेतूनच आलेल्या आहेत, घटनेने निर्माण केलेल्या कायद्यातून आहेत, घटनेच्या चाकोरीतून निर्माण झालेल्या कायद्यातून विविध व्यवस्था, यंत्रणा आणि संस्था निर्माण झाल्या आहेत, त्यांच्या नियमावल्या तयार झाल्या आहेत. इकडे डोळे झाक करायची. म्हणजे जितका तुम्हाला धर्मपालनाचा अधिकार भारतीय राज्यघटना देते तितकाच अधिकार त्या शिक्षण संस्थेला आपली नियमावली बनवण्याचा अधिकार घटनाच देते. पण माझं स्वातंत्र्य, माझा धर्म स्वातंत्र्य, माझा अधिकार हा संस्थेने मान्य करावा, पण संस्थेचा अधिकार मी मान्य करणार नाही. घटनेच्या चौकटीत राहून, चाकोरीत राहून त्या शिक्षण संस्थेने तयार केलेली गणवेशाची नियमावली मी पायदळी तुडवणार, मी जुमानणार नाही. तिथे मग घटनेचा अधिकार शिक्षण संस्थेला मिळालाय, तो मी पायदळी तुडवीन आणि तो मान्य करणं म्हणजे घटनेनुसार कारभार. कळतंय मित्रांनो हेतू यातला? कळतोय यातला हेतू? आणि हे आजचं नाही, एक काळ असा होता की सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने सुद्धा प्रश्न विचारला की सेक्युलरिझम हा फक्त हिंदूंसाठी आहे का? राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटी आणि आधुनिक कायदे हे फक्त हिंदूंसाठी आहेत का? हा प्रश्न विचारला एका न्यायमूर्तीने सुप्रीम कोर्टाच्या. आणि हे प्रकरण सुरू कुठून झाले? या देशातल्या कायद्यानुसार शहाबानू नावाच्या एका वृद्धेला जवळजवळ 3 दशकाची पोटगीसाठी केलेली लढाई जिंकल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं.
कनिष्ठ कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत शहाबानू लढत 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 गेली आणि सुप्रीम कोर्टाने तिचा पोटगीचा अधिकार मान्य केल्यानंतर मुस्लिम धर्म मार्तंडांनी शरीयत हा अधिकार देत नाही म्हणून हट्ट केला, तेव्हा मग शरीयत पाहिजे होती, मग तेव्हा संविधान कुठे गेलं होतं? भारतीय राज्यघटना कुठे गेली होती? सुप्रीम कोर्ट हे भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार प्रस्थापित झालेलं आहे आणि या देशातला कुठलाही वादविवाद सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर अंतिम निर्णय होतो, त्याच्यात कुठलाही बदल कोणीही करू शकत नाही. तेव्हा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल बदलण्यासाठी मुस्लिम धर्म मार्तंडांनी दबाव आणला आणि त्याला पंतप्रधान राजीव गांधी बळी पडले आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवणारा कायदा संसदेत मंजूर करण्यात आला. थोडक्यात याच प्रकारे राज्यघटनेने प्रस्थापित केलेल्या सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा पायदळी तुडवला गेला. म्हणजे आम्हाला जे घटनेने अधिकार दिले त्याच्यापुढे घटनेने दिलेले इतरांचे अधिकार दुय्यम आहेत असा यामागचा आग्रह आहे. तो समजून घेतला पाहिजे, त्यामागचा हेतू समजून घेतला पाहिजे आणि तो हेतू प्रत्येक वेळेला पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो आणि तो रेटण्यासाठी कुठलं ना कुठलं निमित्त शोधलं जातं. हा एक त्यापैकीच भाग आहे. जे काही मी चर्चा बातम्या ऐकल्या त्यानुसार 2004 पासून 2021 पर्यंत त्याच शाळेमध्ये अनेक मुस्लिम मुली शिकून गेल्या आणि शिकत होत्या, पण कोणी हिजाब परिधान करून आला नव्हता. तर मुस्लिम मुलीसुद्धा जो शाळेने ठरवलेला गणवेश होता तोच परिधान करून येत होत्या आणि कोणाचाही धर्म बुडाला नव्हता. कुठच्याही धर्माला, इस्लामला आव्हान दिलं गेलं असा टाहो फोडण्यात आला नव्हता. मग अचानक हे प्रकरण आलं कुठून? आणि नुसतं तिथे सुरू झालं नाही तर बघता बघता देशाच्या कानाकोपऱ्यात सगळ्या मुस्लिम महिला, मुली आणि पालक रस्त्यावर उतरले आणि हिजाबची मागणी करायला लागले. इथे लक्षात येतं त्या एका मुलीने नुसता आवाज उठवलेला नव्हता, तर यामागे एक संघटित असा प्रयास आहे की घटनेने मुस्लिमांना दिलेला जो धर्मपालनाचा अधिकार आहे त्यापुढे घटनेने इतर सर्वांना दिलेले अधिकार दुय्यम आहेत. मुस्लिमांना घटनेने धर्मपालनाचा जो अधिकार दिला आहे तो सर्वोच्च आहे. मुस्लिमांच्या धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे हा सर्वोच्च आहे आणि त्याच्यापुढे उर्वरित सगळ्या संस्था, व्यक्ती, धर्म, त्यांचे अनुयायी यांचे अधिकार दुय्यम आहेत. मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम भारतीय आपल्या धर्मपालनाचा अधिकार म्हणून जी व्याख्या करील ती इतरांनी निमूटपणे मान्य करायची आणि आपले सगळे नियम व्यवस्था गुंडाळून ठेवायच्या असा हट्ट म्हणजे हे हिजाब आंदोलन आहे. हा धर्मपालन किंवा न्यायाचा लढा नाही. मुस्लिम धर्म किंवा इस्लामचं वर्चस्व, सुप्रीमसी सिद्ध करण्याचं हे आंदोलन आहे. किंबहुना इस्लाम समोर उर्वरित सगळे धर्म किंवा बिगर इस्लाम असलेल्या संस्था, त्यांचे नियमावली आणि कायदे हे दुय्यम ठरवण्याचं हे आंदोलन आहे. आणि हे पहिल्यांदा झालेलं नाही. मध्यंतरी मला आठवतं 8-10 वर्षापूर्वी केव्हा तरी एका मध्य प्रदेशमधल्या कुठल्या तरी शाळेतल्या एका मुस्लिम मुलाने दाढी वाढवली होती आणि माझ्या धर्माने मला दाढी वाढवण्याचा सांगितलेलं आहे, त्यामुळे दाढी करून येण्याचा, दाढी न राखण्याचा जो शाळेचा हट्ट आहे हे माझ्या धर्मावरचं अतिक्रमण आहे म्हणून खटला हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. मार्कंडेय कटजू नावाचे जे न्यायाधीश होते त्यांनी त्या खटल्यातल्या वकील जे मुस्लिमच होते त्यांना विचारलं होतं की धर्माने दाढी राखणं हे आवश्यक असेल तर तुम्ही मुस्लिम असून तुमची दाढी का वाढवलेली नाही असा प्रश्न विचारलेला होता. सांगायचा मुद्दा असा की इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हा लढा हा इस्लामच्या धर्मपालनाविषयीचा नसून
इस्लामचं सर्वोच्च स्थान आणि इतरांचं कफल्लक असणं किंवा क्षुद्र असणं दाखवण्याचा हा प्रयास आहे. आणि त्यामुळे देशभर अचानक पसरलेलं हे चक्रीवादळ हिजाबचं, या मागचा दुष्ट हेतू समजून घेतला पाहिजे. मी यावर परत कधीतरी बोलेन, अधिक सविस्तर बोलेन, कारण हा विषय लवकर संपणारा नाही. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.